कसा वाटलं संकेत प्लॅन? हा मस्त आहे. अरे मस्त आहे, मग तू एक्साइटेड का नाही दिसत आहेस? आहे मी एक्साइटेड. ग बस, तुझ्या चेहऱ्यावर काय दिसत नाहीये. शा. अगं माझी एक्साइटमेंट मेली आहे की कोणी मारली आहे? समोरचा एक्साइट होऊन काहीतरी सांगत असेल आणि त्याचं ऐकून न घेता कानाला कुलूप लावून त्याची एक्साइटमेंट पूर्णपणे मारून टाकण्याचे अनेक प्रकार आहेत. बरं झालं तू आलीस. मला ना स्पेशल किस्सा माझ्या स्पेशल व्यक्तीलाच सांगायचा आहे. काय झालं, मी काल गेलो गावाला, तिथे वेशीवरती पोहोचलो, तिथे ना चव्हाण काका भेटले आणि चव्हाण काका भेटल्यावरती ना मला संकेत, मुद्द्याचं बोल. आणि इतके हातवारे करत काय बोलतोयस? बालिश दिसतोयस खूप. बोल आता, काय झालं? जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला एक्साइट होऊन काहीतरी सांगायला जाता पण समोरची व्यक्ती ती गोष्ट अजिबात आनंदात ऐकत नाही, उलट आपल्यालाच अक्कल शिकवून निघून जाते, मग अशा वेळेला ती काय करते? कूल बनते की आपली एक्साइटमेंटच मारून टाकते. मी ना तुला त्या मूवीची स्टोरी सांगतो. तो जो हिरो आहे ना तो आला. गुगलवर वाचेन रे, तू कशाला सांगतोय चुकीचंच. मी ना आपल्या लग्नाचं डेकोरेशन कसं असेल ना ते पण ठरवलंय. हे बघ. अरे तू का गुडघ्याला बाशिंग बांधून बसलायस? वेळ आल्यावर बघू ना. अगं आज ना ऑफिसमध्ये गंमतच झाली. मी तिथे गेलो आणि मग अहो, नंतर काय हो तुमचं ते ऑफिस पुराण सारखं सारखं आल्या सांगत बसता. मित्रमैत्रीण असो, भाऊ बहीण असो, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो किंवा नवरा बायको असो, आपल्याकडे फक्त आपली आवडती व्यक्तीच असते आपण एक्साइट होऊन समोरच्याला काहीतरी सांगायला. पण जर तुम्ही त्याची एक्साइटमेंट त्यांनी काही सांगण्याआधीच मारून टाकली तर तो जगणं नाही का विसरणार? अपमान करणं, समोरच्याला अक्कल शिकवणं, त्याला बोलण्याआधीच तोडणं, बोलता बोलता त्याची चूक काढणं, ह्या सगळ्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला इतकं हर्ट करता की तो उरलेलं आयुष्य विदाऊट एक्साइटमेंट जगायला सुरुवात करतो. पण जर तुम्ही तुमच्या कानाची किल्ली काढून समोरच्याची एक्साइटमेंट छान एन्जॉय केली तर त्याचा पूर्ण दिवस आनंदात जातो. हा असा तिने छान ऐकून घेतलं आणि ह्याने पूर्ण किस्सा आनंदात सांगितला. फिल्मची स्टोरी सांगण्यात हा त्याचं पूर्ण टेन्शनच विसरून गेला आणि आज ऑफिसमध्ये काय झालं हे आपल्या बायकोला सांगून नवऱ्याचं मन हलकं झालं. आपण फक्त समोरच्याचं ऐकल्याने त्याच्यातली एक्साइटमेंट टिकून राहत असेल ना तर ऐका, कारण एक्साइटमेंट एकदा मेली ना की ती पुन्हा जिवंत होत नाही. बाय द वे मी पण खूप एक्साइट आहे तुम्हाला काहीतरी सांगायला. आपलं ना ऍक्च्युली आता हे काय कुठे चाललंयस, काय करतोस? हे पापा शूटिंग कशाला बंद करतोस? मला नाही का तुझं ऐकायचं, जा मी ना शूटिंग मिटिंग करणार. हा मग आज मी एकटा करीन. कधी कधी ना ह्याच्यासारखी पण माणसं येतात जी आपले एक्साइटमेंट पूर्णपणे मारून टाकतात. पण आपण पैसे कमवायचे, पैसे उधळायचे, गरजेपुरतं सेव्हिंग करायचे, नवीन नवीन गोष्टी घ्यायच्या, वस्तू घ्यायच्या, कपडे घ्यायचे, एन्जॉय करायचं, पण आयुष्यातली एक्साइटमेंट मरून द्यायची नाही.